चोरीच्या रिक्षा घेऊन त्याच बनावट नंबर प्लेट लावून रिक्षा वापरणारा एक इसम 6 रिक्षासह जेरबंद. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी. माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त यांनी नाशिक शहर परिसरातून रिक्षा चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. सदर कारवाईबाबत प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांना मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे रिक्षा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काठे यांना रिक्षा चोरी करणारा इसम भारतनगर परिसरामध्ये फिरत असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार देविदास ठाकरे, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, समाधान पवार अशांचे पथक तयार करून त्यांनी रिक्षा चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेतला असता इसम नामे रामनाथ भाऊराव गोळेसर, वय 40 वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक, राहणार विराज कॉलनी, कॅनडा कॉर्नर, नाशिक हा त्याच्या ताब्यातील चोरीच्या रिक्षासह मिळून आल्याने त्याचे ताब्यातून एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर त्यास अधिक विचारपूस केली असता त्याने चोरी केलेल्या आणखी 5 रिक्षाबाबत माहिती दिली. त्याच्या ताब्यातून एकूण 6,25,000 रुपये किमतीच्या एकूण 6 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. सदर रिक्षा चोरीबाबत मुंब्रा पोलीस ठाणे, ठाणे शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 958/2024 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ ठाणे शहर येथे गुन्हा दाखल आहे. उर्वरित 3 रिक्षाबाबत तपास चालू आहे. सदर आरोपितात जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ ठाणे शहर येथे हजर करण्यात आले आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.